नमस्कार. देशभरातले लाखो शेतकरी बांधव ज्या घोषणेची आतुरतेने वाट पाहत होते ती घोषणा अखेर झालेली आहे. हो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी म्हणजेच आपल्या सर्वांच्या परिचयाची पीएम किसान योजना याच्या 22व्या हप्त्याबद्दलची सगळी अधिकृत माहिती आता आपल्या समोर आली आहे. चला तर मग याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. गेल्या कित्येक दिवसांपासून सगळ्यांच्या मनात हा एकच प्रश्न होता, नाही का, की बाबा हा हप्ता नक्की कधी मिळणार. ही प्रतीक्षा खरंच खूप लांबली होती, पण आता या प्रश्नाचं अगदी ठोस उत्तर आपल्याला मिळालं आहे. हो, अगदी बरोबर. तो जो एक अनिश्चिततेचा काळ होता तो आता संपलाय. सगळ्या पाथ शेतकरी बांधवांसाठी ही एक खूप मोठी आणि खरंच दिलासा देणारी बातमी आहे. चला आता आपण थेट सगळ्यात महत्वाच्या मुद्द्याकडे वळूया, म्हणजे हप्त्याची रक्कम किती असेल आणि ती नेमकी कोणत्या तारखेला खात्यात जमा होणार आहे याचे अधिकृत डिटेल्स काय आहेत ते पाहूया. तर या 22व्या हप्त्यामध्ये 2000 रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहे. या थेट आर्थिक मदतीमुळे शेतकरी बांधवांना एक मोठा आधार मिळणार आहे, हे नक्की. आणि ही रक्कम नेहमीप्रमाणेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे म्हणजे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होईल. यामुळे संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता टिकून राहते आणि पैसे थेट गरजूंपर्यंत पोहोचतात. आणि ही आहे ती फायनल तारीख, येत्या 13 मार्चला. हो, हीच ती तारीख आहे जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आसाम दौऱ्यावर असतील आणि त्याच दरम्यान या हप्त्याचं वितरण केलं जाईल. याचाच अर्थ आता फक्त काही दिवसांचीच प्रतीक्षा उरली आहे. तुम्हाला माहिती असेलच की या अधिकृत घोषणेच्या आधी बऱ्याच चर्चा सुरू होत्या, काही अफवा सुद्धा पसरल्या होत्या. पण आता खरं काय आहे आणि अफवा काय होती हे स्पष्ट झालेलं आहे, जेणेकरून कोणताही गैरसमज राहणार नाही. बऱ्याच जणांना असं वाटत होतं की होळीच्या सणाला ही रक्कम खात्यावर जमा होईल, पण आता जी ऑफिशियल अनाउन्समेंट झाली आहे तिने या सगळ्या चर्चांना पूर्ण विराम दिलाय आणि खरी तारीख आपल्या सगळ्यांसमोर आणली आहे. ही माहिती काही हवेतली नाहीये किंवा कुठली अटकळ नाही. ही माहिती थेट कृषी विभागाच्या ऑफिशियल एक्स हँडलवरून आलेली आहे, त्यामुळे ती 100% खरी आणि विश्वासार्ह आहे. बरं, आता हप्त्याची तारीख आणि रक्कम तर कळाली, पण आपलं नाव लाभार्थी यादीत आहे की नाही हे तपासणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे, बरोबर? चला तर मग ही पात्रता कशी तपासायची ते पाहूया. ही प्रोसेस अगदी सोपी आहे. फक्त पीएम किसानच्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं, तिथे लाभार्थी यादी किंवा बेनिफिशरी लिस्ट नावाचा एक पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करायचं. आपलं राज्य, जिल्हा आणि बाकीची माहिती भरायची की लगेच समोर यादी दिसेल. त्यात आपलं नाव आहे की नाही हे लगेच तपासता येतं. चला तर मग आतापर्यंत आपण जी काही माहिती पाहिली त्यातले सगळ्यात महत्वाचे पॉइंट्स कोणते आहेत ते एकदा पटकन पुन्हा बघूया, म्हणजे ते आपल्या सगळ्यांच्या व्यवस्थित लक्षात राहतील. तर लक्षात ठेवण्यासारख्या फक्त 4 गोष्टी आहेत. हा आहे 22वा हप्ता, रक्कम आहे 2000 रुपये, तारीख आहे 13 मार्च आणि सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे लाभार्थी यादीत आपलं नाव आहे की नाही हे एकदा नक्की तपासून घ्या. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न, या 22व्या हप्त्यामुळे शेतकऱ्यांना तात्पुरता दिलासा नक्कीच मिळेल, पण अशा थेट आर्थिक मदतीच्या योजनांचा आपल्या भारतीय शेतकऱ्यांच्या भविष्यावर, त्यांच्या दीर्घकालीन आर्थिक स्वावलंबनावर नेमका काय परिणाम होतो यावरही विचार करायला हवा.